गुड इव्हनिंग फ्रेंड्स. खूप दिवसांनी तुमच्यासमोर अशी प्रकटली आहे. व्हिडिओ करायची आज इच्छा झाली आणि फोन ऑन केला. तर आनंदी व्हायचं आहे का? अर्थातच हो. बहुतेक 90% लोकांचं तरी उत्तर होच यायला हवं आहे असं मला अपेक्षित आहे. तर आनंद होण्याचं एक छोटंसं समीकरण तुमच्यासमोर मांडू इच्छिते. बघा पटलं तर. तो माझा विचार असा आहे की स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा. आजपर्यंत तुम्ही किती लोकांची मदत घेतली? तुमच्या शारीरिक श्रमांसाठी असो, शैक्षणिक मदतीसाठी असो किंवा कौटुंबिक स्तरावर असो किंवा समाजात वावरताना असो, इतरत्र प्रवास करत असताना असो, घराबाहेर असताना असो किंवा घरात असताना असो, अशा लोकांची एक यादी करा ज्यांनी तुम्हाला मनापासून मदत केली. आयदर ती तुम्ही मागितली म्हणूनही असेल किंवा कुणी त्यांनी स्वतःहूनही आपल्याला आवडीने मदत केली असेल. तर असे किती लोक आहेत त्यांची एक यादी करा ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे. म्हणजे मला ज्यांनी मदत केली त्यांची मी एक यादी करणार. आणि एक यादी अशी पण करूया ज्यांना आपण मदत केली, त्यांनी मागितल्यावर असो अथवा आपण स्वतःहून केलेली असो, म्हणजे स्वेच्छेने. तर अशाही लोकांची एक यादी करा. असे लाभार्थी आपल्या आयुष्यात ज्यांना आपण काही शिकवलं आहे, काही सल्ला दिला आहे, शारीरिक मदत केली आहे, आर्थिक केली आहे, भावनिक केली आहे, मैत्री म्हणून केली आहे, नातेसंबंध म्हणून केली आहे, शेजारसंबंध म्हणून केली आहे किंवा करिअरमध्ये असो, प्रोफेशनमध्ये असताना असो, अशी कुठल्याही प्रकारची मदत आपण घेतलेली आणि आपण दिलेली, या दोन्ही याद्यांची जर तुम्ही सारासार मांडणी केली तर ज्या दिवशी तुमची दुसरी यादी म्हणजे तुम्ही देऊ केलेल्या मदतीची यादी मोठी असेल, त्या दिवशी निश्चितच तुम्ही आनंदी असाल असं मला वाटतं. एकदा ही संकल्पना पटली तर करून बघा. मेंदूमध्ये थोडी चाळणी. आपण दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपण काहीतरी करतो आहे किंवा दुसऱ्यांना त्रासात बघून आपण त्यांच्यासाठी धावून जातो, ही जी भावना आहे ही खूप आनंद देणारी असते. आपण देऊन टाकणे, पाणी सोडणे किंवा देऊन मोकळं होऊन विसरून जाणे आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद भरणे, ही कृती एक उत्तम व्यक्ती म्हणून, एक उत्तम मनुष्य म्हणून नक्कीच म्हणजे स्फूर्ती देणारी आहे, प्रेरणादायी आहे. आणि नक्कीच हा विचार तुम्हाला चिरतरुण ठेवणारा देखील आहे. तर लेट अस एन्जॉय दिस जॉय ऑफ गिविंग. जॉय ऑफ गिविंग इक्वल्स टू हॅपीनेस. तर आनंदी व्हायचं आहे का? सांगा, विचारा स्वतःच्या मनाला.